या संदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ येते तसतसे यांचे दिल्लीतल्या भेटीगाठी वाढतात। प्रधानमंत्री आणि मोदी कोणते आपले गृहमंत्री अमित शहा त्यांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात। मोदी आणि शहांना माहिती आहे की शिंद्यांची जमिनीवरील ताकद नक्की किती आहे। त्यांनी त्यांना वापरून घेतलं आमच्या विरुद्ध, महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध। आणि अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल। हे जे मी सांगतोय या सत्य आणि तथ्य आहे। कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपला बचाव करू शकत नाहीत, हे आता सगळ्यांना माहिती आहे। आणि तसा प्रकार प्रयत्न झाला तर या देशातील जनतेचा नव्हे तर जगाचा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, हे आता सगळ्यांना माहिती आहे। आणि आता भारताच्या संदर्भात, भारतातील लोकशाही, भारताची न्यायव्यवस्था, भारताचे संविधान या संदर्भात जगाच्या मनात शंका उत्पन्न झाल्या। आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयातलं हे शिवसेनेचं राजकीय प्रकरण महत्त्वाचं आहे। तुम्ही कशा प्रकारे लोकांचे पक्ष फोडता, कशा प्रकारे मूळ पक्ष एखाद्याच्या ताब्यात देता आणि राजकारण करता, कशा प्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याची चिंधड्या उडवता, या सगळ्याची नोंद जगाच्या व्यासपीठावर सुद्धा होत असते। आणि म्हणूनच काल किंवा परवा का तुम्ही म्हणताय ते एकनाथ शिंदे हे लटपटलेल्या अवस्थेमध्ये मोदींना भेटले। तुमचा संपला विषय सांगा कोणाला? आमचा अजूनही न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे। भगवान के देर होती है अंधेर नाही होती, जे काय म्हणतात बरं का। ठीक आहे, तारखांवर तारखा पडलेल्या आहेत, पक्ष चोरला, एक निवडणूक चोरली, बरं बहुमत चोरलं, हे सगळं जरी असलं तरीसुद्धा न्याय जो आहे हे सत्याच्या बाजूने लागेल। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 100 पिढ्या जरी उतरल्या तरी त्यांना चोरता येणार नाही, लक्षात घ्या। बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य हे सगळ्यात मोठं पुण्य या महाराष्ट्राला मिळालेलं पुण्य आहे। तुम्हाला ते पुण्य चोरता येणार नाही। तुम्हाला सत्य आणि न्याय समोर ठेवून न्याय करावा लागेल। त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंनी कितीही बेडूक उड्या मारल्या तरीही मला पूर्ण खात्री आहे की सुप्रीम कोर्टाला त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी, संविधानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी न्याय करावा लागेल। नाहीतर या देशातील 140 कोटी जनतेचा विश्वास न्यायव्यवस्थेवरचा पूर्णपणे उडून जाईल। आज तो उडालेलाच आहे। नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी छाती पिटली काल या विषयावरती। तारीख जवळ येते आहे, तारीख जवळ येते आहे, कुछ करो। असं वाटतं का आतमध्ये काय होतं ते आम्हाला कळत नाही का? आतमध्ये काय चर्चा होतात, चर्चा झाल्यावरती बाहेर काय चर्चा होतात, कोण कोणाशी काय बोलतं, या सगळ्या गोष्टी या नवीन युगामध्ये बाहेर येत असतात। सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आता शिंदेंना बगल देताना दिसून येत आहे। कोकणात देखील आता असा सूर उमटतोय। बघा त्यांचं, बघा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। एकनाथ शिंदेंचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र आहे। अंगवस्त्राचा अर्थ कळतो तुम्हाला? डिक्शनरी उघडा मराठीची, शब्दकोश मराठीचा उघडा, शब्दरत्नाकर उघडा, बरं का। शिंद्यांचा पक्ष हा भाजपचं अंगवस्त्र आहे। त्याच्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते। फलटणमध्ये आहे, ज्या फलटणमध्ये इतका मोठा डॉक्टरच्या आत्महत्येचा प्रकार आला, त्याच फलटणमधल्या खासदारांवर आरोप झाले। माझे खासदार असतील ते मला वाटतं, हां म्हणजे भाजपचे खासदार। तर आज पुन्हा मुख्यमंत्री त्याच ठिकाणी आणि त्यांच्याबरोबर कदाचित स्टेज देखील शेअर करतील, काय वाटतं अशा वेळी स्टेज? निर्लज्जपणा। जर तसं खरोखर होणार असेल, ज्यांच्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप झालेले आहेत, होत आहेत, लोकांच्या मनात शंका आहेत, मुख्यमंत्री खरोखर स्वतःला गृहमंत्री मानत असतील किंवा या राज्याचे तारणहार, कस्टोडियन, संरक्षक मानत असतील तर त्यांनी त्या संदर्भात मी जो शब्द वापरला
त्याला साजेसं वर्तन करू नये. सर, उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत झाल्यानंतर त्यांची विश्वासार्हता कमी होईल असं नितेश राणे म्हणतात. बोलिए. एकनाथ शिंदे का दिल्ली के दौरे पे थे, आप क्या कहना चाहोगे? देखिए, जब जब एकनाथ शिंदे दिल्ली जाते हैं वो डर के मारे जाते हैं. वो अपने आप को शिवसेना के प्रमुख मानते हैं. कहाँ से आई उनकी शिवसेना? बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना मोदी और शाह जी ने ज़बरदस्ती से गैर कानूनी तरीके से उनको दिया है. उसका मतलब वो शिवसेना के प्रमुख नहीं है. दूसरी बात है, एक रीजनल पार्टी है, एक प्रादेशिक प्रांतीय पार्टी है. सभी के नेता प्रांतीय पार्टी के महाराष्ट्र में बैठते हैं या किसी स्टेट में बैठते हैं, तो उनको बार बार दिल्ली क्यों जाना पड़ता है? क्योंकि उनके मालिक जो है, उनके पार्टी के मालिक जो है वो अमित शाह और मोदी जी, वो दिल्ली में बैठते हैं. तो ये कौन सी पार्टी उनकी आई? वो मालिक के पास रोज होके जाता है, छाती पीटने जाते हैं कि मुझे फडणवीस तकलीफ देते हैं, मेरी बात मानी नहीं जाती. और दूसरी बात, जब जब सुप्रीम कोर्ट में तारीख आती है, हमारे पार्टी का जो एक मुकदमा चल रहा है चुनाव चिन्ह और पार्टी के बारे में, जब तारीख नज़दीक आती है तो ये भागकर दिल्ली में जाकर पहले अमित शाह को मिलते हैं, बाद में मोदी जी को मिलते हैं. उसका क्या मतलब है? अब वापस एक बार तारीख नज़दीक आई है तो शिंदे भागकर चले गए. ये डरपोक आदमी है, हमेशा डरा हुआ आदमी. जब पार्टी में थे तब भी डरे हुए थे और अब सबसे ज़्यादा डरे हुए. और इतना पैसा भ्रष्टाचार का आने के बावजूद भी उनका डर कम नहीं हुआ है. राज ठाकरेंची नितेश राणे म्हणतात. भाई LIC की क्या, पूरा देश ही दिया अडानी को, तो एक LIC की आप क्या बात कर रहे हो? 34 करोड़ अडानी की कंपनी में अगर इन्वेस्ट हुआ है, अगर पूरी देश की संपत्ति, पूरा देश का बजट अडानी के चरणों में डाला है, तो आप एक LIC की बात क्यों करते हो? सर, दिल्ली चुनाव आयोग ने जो है अगले हफ्ते से देशव्यापी मतदार यादी शपथ करने दो. पहले महाराष्ट्र में हमने जो बातें सामने लाई उस बारे में निर्णय होने दो. 1 नवंबर को ऑल पार्टी, सभी पार्टियों का एक साथ मिलकर एक विराट मोर्चा हम चुनाव आयोग के खिलाफ निकालेंगे. हम दिल्ली को हमारी ताकत दिखाएंगे, चुनाव आयोग को बताएंगे कि महाराष्ट्र की जनता आपसे खुश नहीं है, आपके ऊपर विश्वास नहीं है. हमने जो मुद्दे निकाले हैं उसके ऊपर आपको निर्णय लेना पड़ेगा. जिस तरह से वोटर लिस्ट में बोगस मतदाताओं की सूची आप डाल रहे हो लाखों की संख्या में, ये कौन सी डेमोक्रेसी है? तो हमारी लड़ाई महाराष्ट्र में जारी है. 1 नवंबर को ऑल पार्टी मोर्चा हम निकालेंगे और बाद में आप देखिए क्या होता है. एक तारखे नोव्हेंबरला हा मोर्चा निघेल. या मोर्चामध्ये शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी, त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी, असे सर्व प्रमुख पक्ष या राज्यातले, समाजवादी पार्टीला आम्ही आमंत्रित केलेलं आहे मोर्चासाठी. सगळ्या पक्षांचा एकत्रित मोर्चा निवडणूक आयोगाविरुद्ध निघेल. दुपारी 1 वाजता मोर्चाची वेळ आहे. तो साधारण पुढल्या अर्धा पाऊण तासात त्यानंतर तो सुरू होईल. फॅशन स्ट्रीटवरून मोर्चा निघेल. फॅशन स्ट्रीटवरून मोर्चाला सुरुवात होईल. तो मेट्रोच्या मार्गे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ व्यासपीठ उभं केलेलं आहे, तिथपर्यंत पोहोचेल. प्रमुख नेत्यांचं मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरुद्धची जी पुढली रणनीती आहे त्या संदर्भाची घोषणा केली जाईल. मोर्चाची तयारी सुरू आहे. सर्व पक्षांच्या बैठका सुरू आहेत. एकमेकांशी सुसंवाद सुरू आहे. काँग्रेसकडून किती नेता सहभागी होणार आहेत त्या मोर्चात? काँग्रेस माझं काल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी चर्चा झाली. माझं काल मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्याशी चर्चा झाली. माझी काल महाराष्ट्राचे त्यांचे प्रभारी रमेश चेनिथला यांच्याशी चर्चा झाली.
आणि काँग्रेस या मोर्चामध्ये ताकदीनं सहभागी होते. सर्व पक्षाचे झेंडे तुम्हाला मोर्चात दिसतील. राहुल गांधी केंद्रामध्ये आणि तुम्ही सगळे नेते राज्यामध्ये ज्या प्रकारे या मतदारांच्या घोळाबद्दल आवाज उठवत आहात त्याचीच परिणती म्हणावी का? कारण की पुढच्या आठवड्यांपासून निवडणूक आयोग जी आहे ती विशेष सपोर्ट घेऊ द्या ना, घेऊ द्या, आमचा मोर्चा होऊ द्या, मग आम्ही निर्णय घेऊ. उद्याच्या 1 तारखेच्या मोर्चाला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत. पक्षातले माननीय शरद पवार स्वतः उपस्थित राहत आहेत, उद्धव ठाकरेजी, राज ठाकरेजी, हर्षवर्धन सकपाळ साहेब, स्वतः शरद पवार साहेब तिथे उपस्थित आहेत त्या मोर्चाला. सगळे प्रमुख नेते राज्यातले आणि देशातले उपस्थित राहत आहेत. निवडणूक आयोग काय करते ते नंतर बघू आम्ही. समजलं? चला धन्यवाद. एशियन शिखर सम्मेलन में नरेंद्र मोदी जी ये वर्चुअल वहाँ पर अरे भाई, वो तो इतने विदेश दौरे करते हैं, टूर करते हैं, तो बिहार का चुनाव ज़्यादा इम्पोर्टेंट है इस बार उनके लिए. विदेश नीति के बारे में विश्वगुरु एक बहुत बड़े सम्मेलन में नहीं जा रहे हैं और बिहार के चुनाव में फंसे हैं, उसका मतलब बिहार में गड़बड़ है.